ज्या ताई साहेबांनी स्वतःचा कारखाना चालू ठेवला नाही, चालू दिला नाही, कुठलं काहीच नाही, त्या मजुराचं काय करणार? परत त्या ताई साहेब काय म्हणल्या इकडे याच्यामध्ये, आता मी त्यांच्यावर टीका कधी करत नाही, बोलत नाही कधी, पण त्यांनी मिळावी म्हणल्या उसाचं कोयत घासून ठेवा. मी म्हणलं कवर कोयत घासून ठेवा, एकदा तरी ऊस लावायचा सांगा, ऊस लावायला सांगा ना लोकांना बीड जिल्ह्यातल्या. आणि याच्यासाठी ही गुलाबी रंग करणारे जे गुलाबाचं फुल हातात घेऊन कुणाला कुठं एक किसी को मारते दुसरा किसी को मारते, यांना सांगा की तुम्ही केलं काय. दादा जगताप यांच्या प्रचारार्थ व्यासपीठावर उपस्थित असणारे तुमचं आमचं लाडकं नेतृत्व आदरणीय जयंत दादा, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वात ज्येष्ठ असे माझे आदरस्थान आदरणीय बाजीराव भाऊ, व्यासपीठावर उपस्थित असणारे उमेदवार आदरणीय मोहनराव दादा, त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय परमेश्वरजी सातपुते सर, काँग्रेसचे नेते, त्याचबरोबर आमचे मित्र मिलिंदजी आव्हाड, आदरणीय नेतृत्व, त्याचबरोबर मोहनभाई गुण, सर्वच व्यासपीठावर असणाऱ्या आमच्या भगिनी ज्यांचं झणझणीत भाषण ऐकलं की सर्व व्यासपीठ सुद्धा हादरून जातं असे आमच्या सक्षनाताई, माझ्या नेत्या आदरणीय उषाताई दराडेताई, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे डॉक्टर आमचे नरेंद्रजी काळेसाहेब, हेमाताईजी पिंगळे, या विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष असे विधानसभा अध्यक्ष आदरणीय नारायणअण्णा डक, ज्यांनी काँग्रेसचे नेते संबोधलं पण नाव घ्यायचं राहिलं असे काँग्रेसचे नेते, आणि ज्यांनी व्यासपीठ गाजवलं असे आमचे दादासाहेबजी मुंडे, व्यासपीठाच्या पाठीमागच्या बाजूला असलेले सन्मान्य व्यासपीठ, शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत, इतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका प्रमुख आहेत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष असतील, सर्व नेतेगण, आणि या माजलगाव विधानसभा मतदारसंघातील माझ्यावर प्रेम केलं, आदरणीय पवार साहेबांवर प्रेम केलं, आणि बीडचा खासदार मला ज्यांनी बनविलं त्याच्यात तुमचा सिंहाचा वाटा असणारे तुम्ही सर्वजण, आणि पत्रकार बंधू मित्र, आज बऱ्याच दिवसानं वेळ आली की एकदा या मतदारसंघात बदल घडवायचा आहे, आणि बदल कुणाच्या माध्यमातून घडवायचा आहे तर ते आदरणीय मोहनदादा जगताप यांच्या माध्यमातून घडवायचं. या मतदारसंघाचं नेतृत्व करणारे बरेच नेते बऱ्याच दिवसांत राजकारणात आहेत, प्रत्येक वेळेस वेगळं बोलतात. आता ताई उषाताईनं खूप काही सांगितलं, मोहनदादाने थोडं काही सांगितलं, आता त्यांच्यावर मी जास्त काही बोलणार नाही, पण त्यांना माझी एक विनंती आहे की तुम्ही कुणाचे राहिलात आणि कुणासाठी काम केलं. या माजलगाव विधानसभा मतदारसंघात गेली कित्येक वर्ष तुम्ही प्रतिनिधित्व करताय, कुठल्या समाज घटकाचं काम केलं? शेतकऱ्यांचं केलं, शेतमजुरांचं केलं, ऊसतोड मजुरांचं केलं, ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्याचं तरी केलं? कुणाचं भलं केलं? फक्त तुमचं आणि तुमचंच भलं केलं, आणि गुत्तेदाराच्या टक्केवारी घेऊन गुत्तेदाराचं भलं केलं असं खरंय का? मग ही टक्केवारी खोर असं म्हणते सगळे, मला तेवढं मानता येत नव्हतं. टक्केवारी खोर आमदार हे काय म्हणतात की माझा वारस मी माझ्या पुतण्याला केलं. मला चांगलं आठवतंय, पक्षाची ज्यावेळी विभागणी झाली त्या दिवशी मी पुण्याहून मुंबईला जात होतो, आणि ही मंडळी संभाजीनगरहून मुंबईला येत होते. मला फोन आला, तुमचं कसं? मी म्हणलं तुमचं कसं? 3 आमदार होते. ते म्हणले आमचं कसं आहे, कारण मागच्या 4 दिवसापूर्वीच या पालकमंत्र्याला शिव्या देत होते. आणि काय झालं, संभाजीनगर पासून मुंबईपर्यंत येऊन की डायरेक्ट पालकमंत्र्याच्या गळ्यात पडले. मग नेमकं असं घडलं काय? मी म्हणलं तुम्ही म्हणताल तसं, खरं माझं आता मला मोडायचंच होतं, पण मोडताना मला डायरेक्ट मोडता येत नव्हतं. या सर्व घटना करताना काहीतरी केल्याशिवाय, काहीतरी घेतल्याशिवाय काहीच करत नाही पट्टाई.
म्हणजे तुम्हाला कळालं का मला काय म्हणायचं? हा नक्की. हा या पट्ट्याच्या बाबतीत काय बोललं पाहिजे? ऊसाच्या बाबतीत सांगितलं जात आहे अहो या पट्ट्याने किती पाप करावा. हे धारोरचा घाट आहे ना, हे धारोरचा घाट कट न करू त्यांचा पाप सुद्धा याने केलं. काय केलं माहिती आहे का? या माजलगाव वडवणी धारोर तालुक्याचा ऊस वरी जाईल आणि मग शेतकरी सुखावतील. ह्यांचा ऊस जाऊन म्हणून ते घाट कट करू दिला नाही. ते टेंडर त्याचं एस्टिमेट सगळं कॅन्सल करून कामच कॅन्सल. पण त्यांना काय माहित होतं मी पुढं खासदार होणार आहे आणि खासदार झाल्यावर पहिलं ते काम मंजूर करणार. खासदार झालो आणि पहिलं पत्र दिलेलं काय दिलं असेल तर माजलगाव उतरून जाणारा रस्ता सरळ करा, नीट करा आणि घाट कट करा. घाटाचा रस्ता कट करायसाठी 13 किलोमीटर अधिक 3 किलोमीटर 16 किलोमीटरचा रस्ता चकाचक करण्यासाठी इन प्रिन्सिपल सँक्शन म्हणजे तत्वता मान्यता द्यायचं काम केंद्र शासनाकडून करून घ्यायचं काम सुद्धा तुमच्या खासदारानं केलं. ह्याने आतापर्यंत काय केलं नाही. म्हणजे ऊसाला आणले पाहिजेत. वेळेत जर ऊस गेला तर माझ्या मायबाप जनतेकडे पैसे येतील आणि यांना पैसे मिळाले तर हे आपल्या मागे राहायचे नाहीत. इतकं पाप. ज्यावेळेस आदरणीय साहेब ऊसतोड मजुरांना मजुरी वाढवायचा विषय आला त्यावेळेस तुमचं आमचं लाडकं नेतृत्व या देशाचं नेतृत्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि पवार साहेबांनी निर्णय घेतला की ऊसतोड मजुरांची मजुरी 34% वाढली पाहिजे. इतिहासात कधीच झालं नाही. तेवढी मागच्या वर्षी 34% वाढ केली. त्याचं काम सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी केलं. या पट्ट्यानं चक्क त्या गोष्टीला विरोध केला होता या इथल्या तुमच्या आमदारांनी. हे केलं असताना सुद्धा पवार साहेब म्हणले की माझ्या या बीड जिल्हा नव्हे तर संबंध महाराष्ट्रातील ऊसतोड मजुरांना मजुरी योग्य मिळाली पाहिजे. त्याच्यासाठी तो निर्णय केला आणि ऊसतोड मजुरांना आता इथं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वेगळं भांडवल केलं गेलं की आमच्या ताई साहेबांनाच वाढवलं. काय तोडणी वाहतुकीचा दर महत्व नाही कोणाचं. तोडणी वाहतुकीचा दर आमच्या ताई साहेबांना वाढवला. तोडणी वाहतुकीचा दर महत्व नाही कोणाचं. तोडणी वाहतुकीचा दर आमच्या ताई साहेबांनी वाढवला. ज्या ताई साहेबांनी स्वतःचा कारखाना चालू ठेवला नाही, चालू दिला नाही, कुठलं काहीच नाही, त्या मजुराचं काय करणार. परत त्या ताई साहेब काय म्हणल्या इकडे याच्यामध्ये, आता मी त्यांच्यावर टीका कधी करत नाही, बोलत नाही कधी, पण त्यांनी मेळाव्यामध्ये म्हणल्या ऊसाचं कोयतं घासून ठेवा. मी म्हणलं कवर कोयतं घासून ठेवा, एकदा तरी ऊस लावायचा सांगा. ऊस लावायला सांगा ना लोकांना बीड जिल्ह्यातल्या. आणि याच्यासाठी ही गुलाबी रंग करणारे जे गुलाबाचं फुल हातात घेऊन कुणाला कुठं एका किसी को मारते दुसरा किसी को मारते, यांना सांगा की तुम्ही केलं काय. तुम्ही या बीड जिल्ह्यासाठी पाणी आणलं, तुम्ही या माझा मतदारसंघासाठी कुठं एखादं काही केलं, त्याचं काम दाखवा. पाणी पुरवठ्याची योजना कमिशन दिलं नाही म्हणून धारोरची तसेच बंद. मिळालं का धारोरला पाणी? माजलगावची बंद. म्हणजे जिथं बी मिळालं काही तरच पुढे चालू नाही तर जागेवरच बंद. असं करणारं काम या आमदार साहेबाचं. एवढंच नाही तर तुमचा आमचा प्रश्न घेऊन मराठा समाजाचा संघर्ष योद्धा आदरणीय मनोज दादा जिथं झटतात झगाडतायत, त्यांच्या आंदोलनावर सुद्धा अपशब्द वापरायचा पाप या आमदाराने केलं. याला तुम्ही माफ करणार का? त्याला कधी बी माफ करायचं काम तुम्ही केलं नाही पाहिजे. या आमदाराने आपल्या गोरगरीब समाजातल्या ज्या मुलावर सुद्धा गुन्हे दाखल केले. 500 लोकांवर गुन्हे दाखल झाले. अरे जे लोकांच्या मनात खतखत आहे ही खतखत कधीतरी बाहेर निघाली पाहिजे. तुम्ही काय देणार वारसा? आमच्या जयसिंग भाईला सांगितलं सर्वांनी वारसा देतो वारसा देतो म्हणले. ते साहेबांनी जर केलं असतं, साहेबावर बोलायची तुमची हाय का लायकी? उगाच मुक्का. आता लय मला बोलता येत नाही जास्त, पण संविधानिक पदावर आल्यामुळे जरा भानगडीत या सगळ्या गोष्टी असतात. जरा दम धरा राव. तिकडं बी येतो मी, मला इकडलं तर संपू द्या ना. तुम्ही एक संपू द्या मला, मी तिकडं आहे ना पुन्हा. तुम्ही काय काळजी करायला? या सर्व गोष्टीतून मला एक सांगायचंय
की यांना कुठं साहेबावर बोलता, साहेबांनी असा निर्णय घेतला असता तर. अरे साहेबांनी निर्णय घेतला म्हणून तुम्हाला 2दा-3दा आमदार झालात, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला सदस्य मंत्रीपद दिलं आदरणीय साहेबांनी. 8-9 खाते साहेब, 8-9 खाते दिले एकदाच. काय मेहरबान हो साहेबांनी. तरी म्हणता साहेबांनी असा निर्णय घेतला असता. काय बोलताना तारतम्य पाळलं पाहिजे. माझ्या या डोंगर पट्ट्यातल्या सर्व 72 मतदारांना एक विनंती करायची, बाबा तुमचं आमचं सर्वांचं नेतृत्व आदरणीय बाजीराव भाऊ यांनी मागच्या काळात केलं. तरी काम करताना एक ठसा या मतदारसंघावर उमटविला. प्रत्येक गावात त्यांचा 1-1, 2-2 माणसं त्यांच्यावर प्रेम करणारा समाज आहे आणि तरी कामही त्या पद्धतीने केलं. मोहनदादाला मी बऱ्याच दिवसापासून ओळखतो. ज्यावेळेस मोहनदादा जिल्हा परिषदेचे पदाधिकारी बनविले त्यावेळेस सुद्धा दादा माझा हातभार होता. दादा पदाधिकारी बनला तेव्हाच हातभार होता का रे? तुमच्या दुसऱ्या मित्राला जी रिंगणात आला त्याला मी उपाध्यक्ष करायला मीच होतो आणि ह्यांना मी सभापती करायला. तेव्हा आमच्या उशाताई ओळख करून देतो त्या स्टेजवर, ही एका आमदाराचं पोरग, ही एका आमदाराचं पोरग. मी माझ्यावर नंबर आला बोलताना मी म्हणला मी कुठल्या आमदाराचं पोरग नाही ताई. आठवत नसेल ताईला केसा माझ्या इथं झालेली बैठक होती. मला सांगायचा उद्देश की दादांना त्यावेळेस या जिल्हा परिषदचं सभापती करताना मी सोबत होतो आणि आज आमदार करताना त्यांच्या सोबत आहे. अरे सरळ साधा माणूस बघा ना, गडी कुठं बी दिसतोय उभा राहतो का नाही? कलई गडीवर आहे का? गडीवर कुठे? वाड्या तांड्यावर आहे. हे वाड्या तांड्यावरला माणूस तुमचा आमचा सर्वांचा काय वारी आहे. याने साखर कारखाना चलवून दाखविला. चलविला काय? साखर कारखान्याला सर्वाधिक भाव दिला का रे? माझ्या बरोबर कॉम्पिटिशन त्यांचंच आहे तिकडं. माझा जरी जास्त असला 150 तरी त्यांनी कॉम्पिटिशन माजलगाव विधानसभा मतदारसंघाला दाखवून दिलं की काय करायचं असतं. इथं तर हे चल तुझा ऊस नेत नाही, चल बघ. नीट बोलत बी नाही, नीट वागत बी नाही, दररोज शिव्याच बघितलंय मी. आणि या सर्व घटना करताना मोहनदादा सारखा साधा माणूस, तुमच्या आमच्या सर्वांच्या कामाला येणारा माणूस, रात्रंदिवस साखर कारखाना चालविला, एक युनिट उभं केलं, ते स्वतःच्या हिमतीवर उभं केलं, हिमतीवर उभं करून त्याचा सर्वांगीण विकास करायचं काम केलं. तिथल्या जनतेचं 1250चा युनिट आज 5000 कॅपॅसिटीचं करायचं काम आदरणीय मोहनदादा सोळंकेने केलंय. साहेब तुम्हाला मला एकच सांगायचंय, या डोंगर पट्ट्यामध्ये पाऊस झाला की ऊस होतो, ऊस झाला की लोकांची हिंमत हरती. आता आपण काय करावं? पण या वडवणी तालुक्याच्या ऊस आणि धारोड तालुक्याचा मॅक्झिमम ऊस येडेश्वरीने नेलाय, उरल्याला दादाने नेलाय. ह्यांचे कारखाने काय? आणि आमच्या तिकडल्याचं तर काहीच नाही. ह्यांचं तरी आहे तिथं नेत नाही. तुम्ही तिकडलंच करण्यात कधी वेळ झालं? तिकडं काय? त्यानं तर महाराष्ट्रात पहिला कारखानदार आहे की ज्यानं स्वतःच्या कारखान्याची जमीनच विकली. साहेब आमचा एक कारखानदार आहे की ज्यानं स्वतःच्या कारखान्याची कोऑपरेटिव्ह कारखान्याची जमीनच विकली. FRP द्यायला महाराष्ट्रात उदाहरण नाही. तुम्ही ऐकलं नसेल, असलं उदाहरण आहे आमच्याकडे. काय काय होतं या बीड जिल्ह्यात. आणि ते कारखाना पुन्हा पालकमंत्र्याला दिला. पालकमंत्र्याला आता पालकमंत्री ह्यांना नाचताय ना त्यांचं अंगण वाकडं. आता काय? आता ह्यांचं काय तर त्यांचं काय? त्यांनी एक तिकडं दुसरा कोचा होऊ दिला नाही, तिसरा कोणी हे तिसरा घेतला चालवायला. आणि आमच्या लोकांचे 150-200 किती राहिले बाई? आणखी 150-200 रुपयानं बिल राहिले ते सुद्धा दिनात. आता अगोदर तेवढं बिल द्या. कधी इथल्या लोकांचा ऊस न्यायला गाव? मग तुमचा ऊस न्यायला येणार आहे का ती अजून इकडं? येणार आहे का सांगा? इथं मोहन दादा मी नेतोय का नाही? खरं सांगा. गोदावरीच्या काठापासून ऊस नेतो का नाही? नेला का नाही? ज्यावेळेस जास्त झाला त्यावेळेस बी नेला, कमी अधिक प्रमाणात. त्यावेळेस माझी केअर करायची कॅपॅसिटी 5000 होती, आता 10000 झाली. आता तर भेटच नाहीत. तुमचा किती भाव द्या. आणि कमी जास्त झालं तर दादाला म्हणलं 6 महिने तर दुसरी 1 मिल टाकू दे जुनी राहिलेली माझ्यावर आणि वाढवून टाकू आणखी. पण ऊसाची चिंता, कारण मी त्यावेळेस तर तुमचा प्रतिनिधी नव्हतो. आता तुम्ही मला मतदान रूपी आशीर्वाद देऊन या जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली. माझं कर्तव्य, माझी जिम्मेदारी की तुमचा सर्वांचा ऊस न्यायचा.
कुप्पा असेल, सोन्ना असेल, कुठली इथे गावाची नावं 100 घेता येतील, 32 गावाची नावं घेऊ शकतो. या प्रत्येक गावातला ऊस न्यायचं काम केलं. आता आम्ही नेऊ, दादाला न्यायला. तुम्ही ऊसासाठी घाबरू नका, ऊसासाठी भ्यायची गरज नाही. यांच्याजवळ कारखाना भिवू नका, आणि ज्याच्याजवळ काय नाही त्याला तर विचारायचीच गरज नाही. त्याच्यामुळे त्याच्यावर काही बोलायची गरज नाही. मला कुणावर काही बोलायचं नाही, पण माझ्यावरच बोललं गेलं. अरे या बजरंग सोनवणेवर ज्याला जन्मलं तसं तू बघतोस, ओळखीतोस दादा. आता जिल्हा परिषदला 2 ठिकाणी माझी बायकून आम्ही पराजित केलाय. कशाला नादी लागला माझ्या उगाच घेणं ना देणं काही आहे का? गरज नाही. जिल्हा परिषदला निवडून या तिथं, आणि इकडे माझ्यावर बोलायला सुरू. आणि काय म्हणलं की बजरंग सोनवणेनं पैसे घेतले, तिकीट दिलं. अरे ही शरदचंद्रजी पवार आहेत, आदरणीय जयंतदादा आहेत, त्यांच्या पक्षामध्ये असलं काही हलकट धंदे होत नाही. मेरिट बघितलं जात आहे आणि निष्ठा बघितली जाते, आणि त्या निष्ठेवर हे तिकीट दिलेलं आहे. आदरणीय पवार, माझा सुप्रीम निर्णय, तिकीट देण्याचा निर्णय हा सुप्रीम आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय जयंतदादाचा आहे. त्याच्यानंतर आणखी खोटा नेगेटिव्ह पसरला जातोय. बजरंग सोनवणे मला राजीनामा देतो तिकीट नाही दिलं तर. साहेब समोरच आहे, मला तिकिटासाठी राजीनामा देऊन मी साहेबाच्या काय गरज, कशाला म्हणेन कुठं मी का राजीनामा देऊ? अरे एवढ्या माझ्या मायबाप जनतेनं मला खासदार केलंय, ज्याच्यासाठी एवढा अट्टास केला, आणि ते राजीनामा देणार मी का? पण काहीतरी खोटं बोलायचं, काहीतरी करायचं. म्हणे मला माझा प्रवेश घेतला आणि तिकीटच दिलं नाही. अरे देवाशपथ खोटं बोलत नाही. साहेब आणि मी तीच होतो. साहेब म्हणले ही आलेत माझ्याकडे, ही म्हणतात की तिकीट द्या नाही तर नाही द्या, पण माझ्या गळ्यात गमछा टाका, माझ्या गळ्यात गमछा टाका. साहेब तुमचा निर्णय, माझं काय अडचण नाही, घ्या. ते मला संध्याकाळी प्रवेश आहे दुपारून काहीतरी गेले. मी YB सेंटरला आलो, मला पार्टी कुणी म्हणेना प्रवेश आहे, साहेबाला माहित नाही, ताईंना माहित नाही, आणि प्रवेश आहे म्हणले. आता हे सगळं खत्य घटना आहे, आणि प्रवेश असला तर मला म्हणले प्रवेशाला, मला पार्टीच म्हणेना मला तुमचा प्रवेश आहे, मला काय करायचं, माझं काय अडचण आहे. पण म्हणले की बजरंग सोनवणेनं असं केलं, काय गरज आहे? बरं मला त्यांच्यावर टीका टिप्पणी ह्याच्यानंतर करायची बी नाही, त्यांच्यावर बोलायचंही नाही, पण त्यांनी माझ्याविषयी खोटं बोलू नये, मला एवढंच सांगायचं. आणि लोकांमध्ये खोटा नेरेटिव्ह पसरायचं काम करू नये. आदरणीय पार्टीने घेतलेला निर्णय तुमचा आमचा सर्वांचा लाडका हा उमेदवार आहे, त्याच्यामुळे कुणावर भरोसा ठेवू नका. कुणावर अन्याय झाला काय अन्याय झाला, तुम्हाला बोंबलायचंय, वरडायचंय. भारतीय जनता पार्टीने तुम्हाला 11 वर्ष वापरलंय आणि तुम्हाला तिकीट दिलं, त्यांच्यावर बोंबला. आमच्या पार्टीतून तुम्ही सोडून गेलात तेव्हा मी एकाच हारात 3 जण गेला. बजरंग सोनवणे जाते काय वाटलं त्याला, कुठं बी माझ्यावरच भीती, बजरंग सोनवणे जाते. अरे मी कशाला जातोय, माझं काय? आमच्या पार्टीला सोडून 11 वर्ष झालं तुम्ही गेलात. भारतीय जनता पार्टीची सेवा तुम्ही 11 वर्ष केली, तरी तिकीट दिलं नाही, त्यांच्यावर तुम्ही बोंबला, आमच्यावर बोंबला का? आम्ही तिकीट द्यायचा संबंधच कुठं? तुम्ही जर लोकसभेला आमच्यावर राहिला असतात तर नक्कीच विचार केला असता पार्टीनं. त्याच्या उलट जर सांगायचं झालं तर बाजीराव भाऊच्या बाबतीत सांगतो, आता मोहनदादाचं काही बोलणार नाही, पण बाजीराव भाऊ मताला गेलं आणि मतदान करून बाहेर आले की म्हणजे बजरंगला फोन लावा, त्याच्या तुतारीचं चिन्हच दिसा नाही म्हणले कुठं, म्हणजे फेंट दिसा नाही, अंदूक दिसाले. जवळच भाजपवालीचे चेहरे पडले की वाटलं इथं बिघडलं सगळं. मग या बाजीराव भाऊनी 100 फोन केले असतील त्या पोराला निवडून द्या म्हणून. त्याच्यामुळे त्या बाजीराव भाऊच्या पुण्याईचं काम आदरणीय पवार साहेबांनी या मोहनदादाला तिकीट दिलंय. त्याच्यामुळे तुमची आमची सर्वांची जिम्मेदारी आहे. बऱ्याच जणांना बरेच कार्यकर्ते इकडे तिकडे आणि मी इथल्या कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे, खासदारकीला तुम्ही सर्वांनी मेहनत घेतली. तुम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते आहात, शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराला मानणारे कार्यकर्ते आहात, पवार साहेबांच्या पक्षामध्ये तुम्ही आहात. पक्षामध्ये पदाधिकारी असताना जर तुम्ही काही वेगळा निर्णय घेतला तर पार्टी सुद्धा वेगळा निर्णय घेईल. पण माझी विनंती आहे की तुम्ही पार्टी बरोबर राहा. आणि मला वाटतं की आदरणीय जयंत पाटील साहेब या पार्टीचे जे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत त्यांच्या समोर मी माझ्यासारखा कार्यकर्ता मी विनंती करतोय, तुम्ही पार्टीचं काम करा. पार्टीचं काम केलं तर कौतुक केलं पाहिजे. आदरणीय आमचे नारायणांना अरे किती पोटतिडकीनं तिकीट मागितलं. त्यांची मिसेस आमच्या भाभी माझ्या मिसेस बरोबर रात्रंदिवस प्रचारात फिरल्या. ह्यांनी 1 रुपया कुठं चहा सुद्धा माझ्या मिंदे नाहीत एवढा प्रचार केला. पार्टीनं आदेश दिला आणि शिरसावंत मानून ते स्टेजवर आहेत. पहिल्या दिवशी उमेदवाराला बोलून घेतलं. शरदचंद्रजी पवार साहेबांचा निर्णय मला मान्य आहे, सलोट आहे त्यांना, खरं काम त्यांनी केलं. तुम्ही कोणी बी तिकीट मागते, आमचे काळे सरांनी मागितलं होतं. काळे सर म्हणले काय हरकत नाही, ओके. आमच्या दोन्ही तालुकाध्यक्ष इथं बसलेत, ते बी म्हणतात आता एखादा नाही
ते समजून घेतील. आणि मी तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे बाबा की तुमची आमची सर्वांची जिम्मेदारी आहे की येणाऱ्या काळामध्ये मी जास्त बोलणार नाही तर आटोपतो घेतो. मला अंबाजोगाईला कार्यक्रम साहेबाला घेऊन जायचंय. या सर्व गोष्टी तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही सर्वजण येणाऱ्या 20 तारखेला तुमचं आमचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून आदरणीय दादाला मतदान रूपी आशीर्वाद द्यायचा आहे. देऊन त्यांना या विधानसभेत आदरणीय पवार साहेबांच्या आदरणीय जयंत दादा बरोबर सभागृहात पाठवायचं आहे. सरकार आपलं येणार आहे. या सरकारमध्ये प्रतिनिधी आपला पाठवला पाहिजे. ही तुमची आमची सर्वांची जिम्मेदारी आहे. आदरणीय मनोज दादा जरांगे पाटलाच्या आशीर्वादानं या सर्व गोष्टी माझ्यासाठी मी खासदार झालो. त्याच पद्धतीने तुम्हाला सांगतो ही परिस्थिती वेगळी आहे. हा पद्धत आजची परिस्थिती वेगळी आहे. कुठल्या ही निवडणूक वेगळ्या ट्रॅकवर आहे. आज सर्व जाती धर्माचे लोक आदरणीय मोहनदादाला आदरणीय बाजीराव भाऊची जी काम केलेली जी एक ताकद होती किंवा केलेला त्यांच्यावर एक संस्कार होता त्याच्या माध्यमातून लोक जुटलेले ते सर्व जाती धर्माचे लोक आदरणीय मोहनदादाला मतदान करणार आहेत आणि करतायत. त्यांचंही कौतुक करतो. आपली लोकसभेची निवडणूक सोडून द्या पण आता विधानसभेच्या निवडणुकीला तुम्ही सर्वजण ताकदीनं काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आपला आमदार विधानसभेत पाठवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद बाप्पा.